नमो बुद्धाय. मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, कालच्या वाचनात आपण निब्बाण म्हणजे काय यातील काही भाग वाचला होता आणि आज त्या समोरील भाग, निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत म्हणजे त्रिकाल सत्य नव्हे. भौतिक समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्यांच्याजवळ आहे त्यांनाही आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते. हे विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केले आहे. भिक्खूंनो, लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांना साध्य झाले ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते ह्या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून भगवान बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक जोरदार स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. त्या माणसाला निर्वाणापर्यंत पोहोचू देत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धांनी ह्या विकारांना 3 वर्गात वाटून दिले आहे. पहिल्या वर्गात प्रत्येक प्रकारच्या तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात सर्व प्रकारच्या वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता म्हणजेच मोह हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध माणसाच्या त्या भावनांची आणि त्या दृष्टिकोनाशी आहे जो दुसऱ्यांच्या संबंधी आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह ह्याचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी बऱ्याच अशा गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे. शब्दाच्या या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताला अर्थहीन आणि कवडी मोलाचा बनविला आहे. त्याला एक संपूर्ण नकोशी अशी गोष्ट बनविली आहे.
ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे म्हणजे मृत्यू, असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. जे कोणी अग्नी प्रवचनाचा म्हणजेच अग्निस्कंधोपचा सुक्ताचा भाषेच्या दृष्टीने अभ्यास करतील त्यांच्या स्पष्टपणे लक्षात येईल की निर्वाणाचा हा अर्थ मुळीच नाही. अग्निस्कंदोपन सुक्तात हे म्हटलेले नाही की जीवन जळत आहे आणि विझून जाणे मृत्यू होय. तिथे म्हटले आहे की रागाग्नी जळत आहे, द्वेषाग्नी जळत आहे आणि मोहाग्नी जळत आहे. या अग्निस्कंदोप सुक्तामध्ये असे म्हटलेले नाही की माणसाच्या सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे नष्ट करून टाकावे. ते एवढेच म्हणाले की पेटत्या ज्वालेचा अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात म्हणजे शुद्ध गेलेली असते, सर्व वेदनांचा नाश होतो, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण घडते. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्या प्रवृत्तींवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नाही. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.